नमस्कार गाईज 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 बघू शकता तुम्ही. आम्हाला कुठं जायचं आम्हालाच माहित नाही सध्या. आम्ही घुमू लागलो. स्प्राइट प्यायला आम्हाला सध्या माहिती नाही आम्ही कुठं चाललो. रस्ता तिकडं दिसू लागला फक्त मोकळा. बघू शकता तिकडं तिकडं तुम्ही गन्ना काय म्हणतात ऊस ऊस. आम्ही ऊसात घुमू लागलेलो आहे पण आम्हालाच माहिती आहे आम्ही कुठे सध्या. कुठं आहे कुठं रे आपण सध्या मलाच माहिती. पाय पाय घुमू लागलो आम्ही. कम से कम नाही म्हणता म्हणता 7-8 किलोमीटर तरी झालं आहे की नाही. 7-8 किलोमीटर झालेलं आहे. आम्ही रस्त्यानं कुठेतरी घुमत आहे. आम्हालाच माहित नाही आम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे सध्या. आम्ही तुम पण आम्हाला आमच्याकडे फिरायला आम्हाला पण भारी वाटतंय अशा म्हणजे अशा ठिकाणी जाणं की जिथं आपल्याला काही माहितच नाही पण आपण घुमत जायचं. चला ठीक आहे बघू आता पुढं गाव. 1 hour later. कसं करायचं कसं आता नेमकं कुंकड जायचं हा रोड कुठं चालला मला इकडं पण कुठं चालला काही समजून नाही लागलं. एक काम करू आपण जिकडून आलो होतो तिथं वापस चाल पाहता येईल नंतर काय. फक्त आता अंधार नाही झाला पाहिजे आपल्याला जाताना. कार काय करणार अंधार तर पाडणार भाऊ जायचं म्हणजे. बघू आता काय 1 hour later. तर शॉर्ट असा झाला होता की आम्ही चाललो होतो जरा आळंदीला घुमण्यासाठी. तर आमची गाडी आहे ना रस्त्यात बंद पडली. जरा रस्त्यात बंद पडल्यामुळं नाही का आम्ही आमची गाडी लावली एका ठिकाणी गॅरेजला. पण पुढं काय झालं सागरे भाऊ. पुढं काय झालं 2 किलोमीटर धक्का मारला गाडीला. एक तर गॅरेज सापडा गॅरेज सापडला लावली गाडी. गाडी गॅरेजला लावली. गॅरेजवाले म्हणत होते 2-2.5 घंटे लागतील. आपला भाऊ म्हणतो चाल पायी चाल म्हणून. आम्ही निघलो जरा पायी चालत आम्ही आम्हालाच माहिती नाही आम्ही आता सध्या कुठं आहोत. तिकडं फक्त ऊस दिसत आहे. मोठमोठ्या कंपन्या दिसत आहे. रस्ते तर तुम्ही बघू शकता मागे. शॉर्टकट मार्गे जात होतो ना रे आपण. शॉर्टकट जाणार तर असंच होणार ना. चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. तरी सुद्धा आम्ही एन्जॉय करत काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाइम जाऊ आळंदीला आता काय करणार. 1 hour later. तर आम्ही हो केळी रे हो केळी. आम्ही सध्या केळीच्या बागी जवळ आलेलो आहे. आपल्या भावाला केळले भरपूर आवडतात. काय म्हणणार तर नाही. एक काम करू आपण पहिले गाडीने डायरेक्ट फण्या घ्यायच्या केळीच्या डायरेक्ट टाकायच्या गाडीवर डायरेक्ट घरी 100%. तर आम्ही आता 1-1.5 किलोमीटर झालाय चालत. काही प्रॉब्लेम नाही. आपला थकला का भाऊ. नाही रे भाऊ. अरे किती भारी वातावरण आहे नाही काय. निसर्गरम्य म्हणताय ना. निसर्गरम्य वातावरणात माझं येणे खांद लोकेशन पाहून ठेवू म्हणजे 100% गाडी ठीक झाली ना आपली. 100% एकदा 100% 2 खड्ड्या गायब.
घेऊन जायलाच लागतं. इथे यायला लागतं म्हणजे घेऊन जायलाच लागतं. सॉरी कोणाचं शेती काय माहित 100% काय बोलणार. एवढे आवडता का तू? ते हिरवी दिसत होते ना. तिथे गेल्यावर गाडी झालेली ती पाहिजे. गाडी आता किती दूर आहे? 1-1.5-2 घंटे झालं फिरायला लागलो म्हणजे गाडी होणार. किती चालायचं पण? त्या आलेले रस्ते नाही ते वापस जाऊ आता. नाही का? लोक कचरा बी वावरात टाकू लागले यार. माग कचरा दिसू लागला. काय तर स्वच्छ भारत सुंदर भारत.